ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो की प्रिया खूप जोरजोरात दार वाजवत होती. ती आता म्हणत होती की प्लीज यार, माझ्या अंगावर रॅशेस सुटले, दार उघडा प्लीज, माझ्यावर दया करा यार कोणीतरी, असं करू नका. आणि असं बोलून ती जोरजोरात दार वाजवत असते. आणि त्याच वेळेला ह्या सगळ्याचा आतमध्ये बसलेल्या सगळ्यांनाच त्रास होत असतो. सगळीजण आता काळजी करत असतात. वैताग आलेला असतो या आवाजाचा. आणि त्यामुळेच ना प्रताप आता समजावत असतात. प्रताप म्हणत असतात कल्पनाला की जाऊ दे, जे काही चाललंय ना त्याकडे लक्ष देऊ नको, इग्नोर कर. तुला तर चांगलंच माहिती आहे हिची ही सवय. आपलंच मुळात चुकलं की आपण हिला घरात घेतलं आणि हिच्यासोबत चांगलं वागलो, त्यामुळेच आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. दुसरीकडे प्रिया जोरजोरात दार वाजवत असते, पण तिला कोणीही लक्ष देत नाही. अस्मिता तर म्हणत असते की हिच्या दार वाजवण्यामुळे ना कदाचित ना बाळही लवकर उठू शकतं. खरंच ना वैताग आलाय. मग आता सायली यावर एकच ऑप्शन करते की दारच उघडं ठेवायचं, जेणेकरून ह्या सगळ्यांमध्ये आपण जे जे काही करतोय हे सगळं काही प्रियाला दिसेल. आता दार उघडल्याबरोबर प्रिया खुश होतेच. आता ती लगेच घरात येऊ पाहत असते, पण सायली म्हणत असते की तुला घरात येण्यासाठी मी दार उघडलेलं नाही आहे, आम्ही किती सुखात आहोत ना हे दाखवण्यासाठी हे दार उघडलेलं आहे, असं देखील ती आता बोलू लागते. जेव्हा सायली या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा प्रिया मात्र आता नाराज असते. प्रियाला कळत नसतं की काय रिॲक्ट करावं ते. ती आता शांतच राहते. दुसरीकडे मात्र आता सगळीजणं डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली असतात. डायनिंग टेबलवर जेवायला बसलेली असताना सायलीने भाजी बनवलेली असते आणि अर्जुनला ती भाजी वाढते. अर्जुन लगेच एक घास खाऊन पाहतो तर त्याला ती भाजी खूप जास्त आवडते. तो म्हणत असतो की बायको, आज भाजी तर एकदम टेस्टी झाली आहे बघ, एकदम भारी, असंही बोलून तो आता मजा घेत असतो. त्याबरोबर हे काय, सगळीजणं चला ना जेवूया. आणि मग तो विचारत असतो सायलीला की अगं आतमध्ये फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे ना. मग सायली म्हणते की हो आहे ना, म्हणजे कसं गं जरा बरं वाटेल ना आईस्क्रीम खाल्ल्यावर, असं देखील अर्जुन बोलत असतो. आता सगळ्यांना जेवताना बघून प्रियाच्या तोंडाला सुटलेलं असतं पाणी, पण प्रियाला कोण कुत्रंही विचारत नसतं. वैताग आलेला असतो प्रियाला तर नुसता. प्रिया म्हणत असते की कधी कधी मला ह्यातून बाहेर पडता येईल, पण मला माहिती आहे माझ्या अश्विनचं माझ्यावर प्रेम आहे, तोच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकतो, असंही ती आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र आता इकडे सायली जी आहे ती म्हणत असते की आई तुम्ही जेवून घ्या, पण आता ती म्हणत असते की मला नको आहे. कल्पनाला आता भूकच नसते, कारण अश्विन जेवला नव्हता ना, आणि म्हणूनच त्यांच्याही तो घास जात नव्हता घशाखाली. आणि मग सायली म्हणत असते की अश्विन भाऊजींना त्रास होतोय म्हणूनच आई जेवत नाही आहेत. मग या सगळ्या गोष्टींवर अर्जुनकडे एक सोल्युशन असतं. अर्जुन म्हणत असतो की मी अश्विन दादाला घेऊन येतो, मग तो नक्कीच येईल. या सगळ्या गोष्टी आता अर्जुन बोलत असतो. पण इकडे आपल्यामुळेच या सगळ्या गोष्टी झाल्यात. बिचाऱ्याला किती काही सहन करावं लागतं, यामुळे आता स्वतःलाच इकडे मात्र कल्पना कोसत असते. कल्पना या सगळ्याबद्दल प्रताप यांना बोलत असते. तर प्रताप कल्पनाला समजवतात आणि इतकं वाईट वाटून घेऊ नकोस, कारण आपलं तेव्हा चुकलं, आपण डोळे झाकून अगदीच तिच्यावर विश्वास ठेवला, हीच मोठी आपली चूक झाली आहे, असं देखील आता बोललं जात असतं. दुसरीकडे प्रिया वैतागलेली असते. प्रियाला आता कळत असतं की अश्विन आपल्याशिवाय राहणार नाही, अश्विनला आपली सवय झाली आहे, अश्विन आपल्यावर मनापासून प्रेम करतो. या सगळ्या काही गोष्टी आता कळत होत्या. या सगळ्या गोष्टी कळल्यामुळेच ना आता मात्र प्रियाला राग येत होता. प्रियाला कळत नव्हतं की काय रिॲक्ट करावं ते. प्रिया मात्र म्हणत असते की अश्विनना माझ्याशिवाय जेवायला येणारच नाही, त्याला प्रत्येक वेळेला मीच लागते. तुम्हाला माहिती नसेल म्हणून मी सांगते की तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. अश्विनला माझ्याशिवाय जेवणही जाणार नाही, तुम्ही जेव्हा मला घरात घ्याल ना तेव्हाच अश्विनही जेवेल, असंही आता प्रिया म्हणत असते. आता प्रियाचा हा गैरसमज सायलीला तर दूर करायचंच असतो, म्हणूनच सायलीचे प्रयत्न सुरू असतात. पण तिला हेच वाटत असतं की कधी एकदा ना सगळीजणं येतात आणि ह्या सगळ्या काही गोष्टी नीट होत आहेत. कारण ना अश्विन रूममधनं काही हल्ला नव्हता, अजूनही तो रूममध्ये होता. तो जर आला असता ना तर हिला चांगलीच चपराक पडली असती, हे तर माहिती होतं. पण दुसरीकडे मात्र आता अश्विन जेवायला आलेला नसतो, म्हणूनच अर्जुनला सुद्धा आता जेवण जात नसतं. अर्जुन म्हणतो की थांबा एकच मिनटं, आणि तो लगेच डायनिंग टेबलवर बसलेल्या जेवणावरनं उठतो आणि किचनमध्ये जातो. किचनमध्ये ऑलरेडी ब्रेड असतो. त्याला माहिती आहे अश्विनला सँडविच आवडतं खूप जास्त, आणि म्हणूनच मग आता तो अश्विनसाठी छान असं सँडविच
सँडविच बनवायचा निर्णय घेतो. अश्विनला एक्स्ट्रा बटर लावलेलं सँडविच आवडत असतं. अगदी तसंच सँडविच ना आता अर्जुन बनवत असतो. सायली तर बघतच राहते की अर्जुन नेमकं करतो तरी काय आहे. सायली म्हणत असते की अहो काय चाललंय तुमचं. अर्जुन म्हणतो की 2च मिनटं थांबा मी आलो. आणि असं बोलून आता अर्जुन जो आहे तो सँडविच वगैरे बनवतो. त्यावर छान असा स्माइलीचा सॉस वगैरे केचप टाकतो आणि मग तो आता लगेच जायला निघतो. आणि जेव्हा तो जातो ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन म्हणत असतो की थांबा मी पटकनच जाऊन येतो. म्हणजे कसं अश्विनने खाल्लं, अश्विन थोडं बोलेल, अश्विन रिॲक्ट होईल असं देखील आता म्हटलं जातं. अश्विनला आता सँडविच जेव्हा अर्जुन घेऊन जातो ना तेव्हासुद्धा प्रियाची बडबड सुरू असते. प्रिया म्हणत असते की अरे तुम्ही काही करा पण अश्विन तुमचं ऐकणार नाही, कारण अश्विन माझ्यावर प्रेम करतो आणि तुम्ही मला घराबाहेर काढलंय ना त्याचा त्याला त्रास होत असणार आहे. अश्विन रूममध्ये रडत असतो. तर अर्जुनला अश्विन सांगत असतो की मला थोडा वेळ एकट्याला राहायचा आहे. अर्जुन म्हणतो की हो मला माहिती आहे, पण आधी बघतोस का मी तुझ्यासाठी काय आणलं आहे ते. असं बोलूनच आता त्याने जे सँडविच आणलेलं असतं तो त्याच्यासमोर ठेवतो आणि मग त्याला बोलत असतो की बघ हे खास तुझ्यासाठी मी सँडविच आणले, हे खाऊन घे म्हणजे तुला एकदम भारी वाटेल बघ, असंही आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा आता त्याला वाईट वाटत असतं, कारण इतके दिवस आहे ना तो सगळ्यांसोबत जे काही वागत होता त्याचा त्याला आता त्रास होत होता. एवढे दिवस सगळेजण त्याला सांगत होते की ही चांगली नाही आहे, ही बरोबर नाही आहे, पण कोणावरही मी विश्वास ठेवला नाही. तुम्हा सगळ्यांसोबत मी खूप जास्त वाईट वागलो, याचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. त्याला आता कळत असतं की खरंच ना घरातल्या प्रत्येकाने मला तन्वीचं खरं रूप दाखवायचा प्रयत्न केला, पण या सगळ्यात मी कोणाचंच ऐकलं नाही. ती सगळ्यात मोठी माझी चूक झालेली आहे हे सुद्धा आता लक्षात येत असतं. मग आता तो म्हणत असतो की खरंच मी मनापासून तुम्हा सगळ्यांना सॉरी असं म्हणतो. त्याच वेळेला अर्जुन म्हणतो की ते सगळं जाऊ दे, पण आधी तू खाऊन घे बरं. आणि असं बोलून आता त्याला खायला दिलं जातं. पण तरीसुद्धा आता तो नाही बोलत असतो. तो बोलत असतो की मला त्रास होतोय, नकोयत मला ह्या सगळ्या गोष्टी. त्याच वेळेला अरे मला कळतंय तुला त्रास होतोय, पण मी तुला एक गोष्ट सांगू का. बघ लहान असताना म्हणजे आपण दोघंही जण बघ जेव्हा होतो तेव्हा मला काही कारणास्तव बाहेर जायला लागणार होतं आणि तेव्हा US ला जात असताना तू असाच फुगून बसला होतास. तू जो आहेस तो असाच चिडला होतास. तेव्हा मी तुला किती समजावलं होतं, तुला म्हटलं होतं अरे मला लॉचं स्टडी करायचं आहे त्यामुळे मला जावं लागणार आहे. मग तेव्हा तू काय म्हणाला होतास आठवतं का. म्हणजे तू काळा कोट घालणार आणि मी वाईट, कारण मला डॉक्टर व्हायचं आहे आणि तुला लॉ. तेव्हा आपण किती छान होतो ना. तेव्हा तुम्हाला जाताना रडत मिठी तर मारली होतीस, पण आता तर तुम्हाला मिठीसुद्धा मारत नाही, असंही आता अर्जुन बोलत असतो. दुसरीकडे मात्र प्रिया जी आहे ती मात्र म्हणत असते की अर्जुनच्या समजवण्याने सुद्धा विन काही खाली येणार नाही आहे. तुम्हा लोकांना माझी गरज लागणार आहे, माझं ऐकताय का, ऐका माझं, मी तुम्हाला सांगते ना. पण इकडे आता या प्रियाच्या बडबडीने घरात ना नुसता वैताग आलेला असतो. तिची आवाज, तिचं हे सगळं कर्कश नको होत असतं. आणि त्यातच इकडे मात्र आता प्रिया जी काही बोलत असते तेव्हा मात्र आता प्रताप म्हणत असतात की खरंच ना हे दार उघडं ठेवले, पण हिची बडबड खरंच अश्विन भाऊजीने यायला हवं, तेव्हा जाऊन हिला आता खरं हिची जागा कळेल असं देखील आता सायलीला वाटत असतं. पण अश्विन अजूनही खाली आलेला नसतो. दुसरीकडे अर्जुन आपलं काम एकदम चोखपणाने करत असतो. अर्जुन म्हणत असतो की तेव्हासुद्धा मला किती गिल्ट आलं होतं, पण आता पण मला हेच वाटतं की तू माझ्याशी बोलावं, कडकडून मला मिठी मारावी, म्हणजे जे काही झालं आहे ते तर मी विसरलोय. पण मग आता अश्विनही एकदम घट्ट अशी मिठी अर्जुनला मारतो आणि तो खूप जास्त रडू लागतो. अर्जुनलाही अश्विनची ही अवस्था बघून त्रास होत असतो, तर तो सुद्धा आता रडत असतो. त्याच वेळेला अर्जुनला अश्विन म्हणत असतो की तुम्ही सगळेजण मला सांगत होतात तुझ्यावर, सायली बहिणीवर मी आरोप केले, तुमच्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही. प्रत्येक वेळेला तुम्ही सांगत होतात, पण तुम्ही मला कधीच एकट्याला टाकलत नाही, नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिलात, असंही आता तो म्हणत असतो. आणि तो खूप जास्त रडत असतो. त्यावर अर्जुन त्याला सावरतो आणि त्याला म्हणत असतो की नको त्रास करून घेऊस तू, मला कळतंय की तुला ह्या सगळ्याचा त्रास होतोय, पण आता आपण हा विषय बंद करूया बरं. तुझ्यासाठी मी मस्त एक्स्ट्रा बटर लावलेलं तुला आवडतं तसं सँडविच बनवून आणलंय, ते थोडंसं खाऊन घे बरं, असं देखील आता अर्जुन अश्विनला सांगून त्याला समजा
समजवायचा प्रयत्न करत असतो. अश्विन जो आहे तो खूप जास्त रडत असतो. अर्जुन त्याला कसं कसं सावरतो आणि मग म्हणतो की आता तू असंच रडत राहणार आहेस का? मान्य आहे तुझ्याकडनं चुका झाल्या, पण या चुकांमधून सुद्धा आपल्याला पुढे जायचं आहे. अर्जुनने आता एवढ्या छान पद्धतीने अश्विनला समजवलेलं असतं ना की अश्विनला मूव ऑन व्हावंच लागणार असतं. अर्जुन आता जे सँडविच त्याने बनवून आणलेलं असतं ते सँडविच अश्विनला देतो आणि अश्विनही अगदीच प्रेमाने ते सँडविच खात असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो की तेव्हा जसं बनवायचाच तसं नाही झालं आहे हा, मुद्दामूनच तो आता अर्जुनची मजा घेत असतो. मग अर्जुन म्हणतो की हो का, पण खा ना, तुझ्यासाठी खास केले मी. मग आता अर्जुनने एवढं बनवलं आहे म्हटल्यावर तो तर खात असतो. पण आता मात्र हे सँडविच खाऊनसुद्धा त्याचं पोट भरत नाही, कारण त्याला वरण भात खायचा असतो आणि वरण भात जर खायचा असेल तर मला खालीच जावं लागेल हे सुद्धा आता त्याला माहिती असतं. आणि म्हणूनच मग आता तो म्हणत असतो की चला आता आपण खालीही जाऊया. पण इकडे खाली यायला आधी तू ऐकत नसतो. अर्जुनने त्याला समजवलेलं असतं की तू इथे थोडंसं तरी खाल्लं आहे, पण तुला सांगू का, मॉम आणि डॅड या दोघांनी खाल्लेलं नाही आहे, तुझी वाट बघतायत सगळीजणं. अर्जुनने आता असं समजवल्यावर इकडे मात्र आता लगेचच अर्जुन आणि अश्विन खाली यायला निघतात. प्रियाची बडबड सुरू असते. प्रिया म्हणत असते की तुम्हा लोकांना नाही कळणार, अश्विनचं माझ्यावर प्रेम आहे, तो मला येईल ना घ्यायला तेव्हाच आम्ही दोघंही जर जेवणार आहोत, तो माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. असं देखील आता इथे प्रिया तिला जो काही ॲटिट्यूड असतो, जे काही तिला वाटत असतं त्याबद्दल आता बोलत असते. पण त्यावर आता शिक्कामोर्तब करायला इकडे अश्विन आलेला असतो. जे काही प्रिया बोलत असते की अश्विनचं माझ्यावर प्रेम आहे, हे ते सगळं काही खोटं करायला आता अश्विन खाली येतो. अश्विन म्हणत असतो माझं तुझ्यावर प्रेम होतं ना, मी कुठे म्हणतो नव्हतं, खूप होतं, मनापासून होतं, अगदीच डोळे झाकून तुझ्यावर प्रेम केलं. पण आताच या सगळ्याचा पस्तावा होतोय. इथून पुढे ना तुझ्याकडे बघणारही नाही, तुझ्यासारख्या मुलीवर प्रेमही करणार नाही, कारण सगळ्यांच्या विरोधात जाऊन मी तुझ्या पाठीशी उभं राहिलं होतो, पण आता नाही, आता तू त्या लायकीचीच नाही आहेत मुळात, हे सुद्धा मला कळलेलं आहे. अश्विन आता नाही ते बोलत असतो. अश्विन आता डायरेक्ट जे काही बोलतो ना ते एक घाव आणि दोन तुकडे करून बोलतो, कारण त्याला ना काही झालं तरी ह्या प्रियासोबत आता कोणतेही संबंध नको असतात. एखाद्या स्त्रीला आपण मनात ना काढलं तर तिला पुन्हा आपल्या मनात जागा नाही. अगदी त्याच पद्धतीने अश्विनने आता स्वतःच्या निर्धारावर तो रोख राहिलेला असतो आणि म्हणूनच तो आता म्हणत असतो की माझी चूक झाली, मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण इथून पुढे अशी चूक होणार नाही. अश्विनला पुन्हा एकदा एकदम छान आनंदात बघून अस्मिताही खूप जास्त खुश झालेली असते. दुसरीकडे आता नागराज जेवत असतो, पण त्याच्याच ताटात मुद्दामून एक माणूस जो आहे ना तो हात घालतो आणि त्याच्या ताटात ती चपाती काढून घेतो. हे सगळं बघून ना नागराज वैतागतो. नागराज त्याला म्हणत असतो की पहिल्यांदा माझ्या ताटातली ही चपाती ठेवून दे, पण आता तो माणूस नागराजचं ऐकत नसतो. तो सरळ नागराजवर आवाज चढवतो. नागराजला म्हणतो नाही ठेवणार, काय करशील. नागराज त्याच्यावर अरेरावी करत असतो. नागराज जसा त्याच्यावर अरेरावी करायला सुरुवात करतो ना तसं मात्र आता तो माणूस म्हणू लागतो की मी इथे ना 7 खून करून आलेलो आहोत, तुझा खून करायला ना मला काहीच बिघडत नाही आहे, असंही आता तो डायरेक्टली नागराजला बोलत असतो. नागराज म्हणत असतो की अरे महिपत बघ रे, महिपत तुझ्या माणसाला हा मारतोय, बघ ह्याच्यावर काहीतरी कर, असं बोलून महिपतकडे तो आता भीक मागत असतो. पण महिपत कुठे ऐकतोय. महिपत आता शांतपणे त्याचं जेवत असतो. महिपत त्याला वर म्हणतो की अरे नाग्या, तुला जर काही हवं असेल तर माझ्या ताटातलं घे, कशाला उगाच वाद घालत बसलायस त्यांच्यासोबत, असंच आता महिपत बोलत असतो. मग आता महिपत त्यांच्या भांडणात काही मध्ये पडत नाही. मग दुसरीकडे मात्र आता तो माणूस जो आहे ना तो मात्र आता प्रचंड वैतागलेला असतो. तो नागराजचा गळा वगैरे आवळत असतो. नागराज आता म्हणत असतो की सोडा, मला सोडा. इकडे आता अश्विन खाली येतो तर अश्विनच्या डोक्यावरनं अगदीच प्रेमाने ना इकडे आता हात फिरवत असते कल्पना म्हणत असते की अश्विन ये, आलायस ना जेवून घे. पण आता अश्विन सगळ्यात आधी सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणत असतो की मी सगळ्यांशीच खूपच वाईट वागलो, प्रत्येक वेळेला तुम्ही सगळ्यांनी मला समजवायचा प्रयत्न केला, पण मी तुम्हाला सगळ्यांना चुकीचं ठरवलं आणि तिची साथ दिली. खरं तर अस्मिताईसुद्धा तिच्यासोबत राहिली होती. अस्मिताईनेसुद्धा तिच्यासोबतचे बरेच अनुभव घेतले होते आणि तिने मला सांगितलंही होतं, पण तरीसुद्धा मी तिचं
ऐकलं नाही आणि मी तिच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला, असंही आता तो बोलत असतो. आणि तेव्हा आता मला समजले, तुम्ही सगळ्यांनी जरी हिला माफ केलं ना तरी मी या जन्मात तरी हिला माफ करणार नाही, असं अश्विनने डायरेक्ट ठरवून टाकलेलं असतं. त्यामुळे प्रतापही खुश असतात. इकडे मात्र आता जो माणूस असतो ना, जो दादागिरी करत असतो, आवाज चढवत असतो, त्याच्यावर मात्र आता खूपच जास्त भडकत असतो. इकडे नागराज म्हणत असतो, महिपत तू बघतोयस का, तुझ्या माणसावर हात घातलाय ह्यानं, ह्याला दाखव रे, तुझा दाखव इंगा काय आहे ते. मग आता इकडे नागराजचा गळा दाबूनही महिपत काही रिॲक्ट होत नसतो ना, म्हणूनच आता जबरदस्त असा राग इकडे नागराजला येत असतो. नागराजला वाटत असतं की महिपतने काहीतरी बोलावं, पण दुसरीकडे महिपत शांत बसून जेवत असतो. तर तो माणूस जो आहे तो आता डायरेक्टली महिपतच्या ताटामध्ये आलेला असतो. महिपतच्या ताटातलं सुद्धा आता तो काढून घ्यायचा प्रयत्न करत असतो. मग महिपत चिडतो, पण महिपत शांत राहतो, काहीच रिॲक्ट करत नाही. इकडे नागराजला असं वाटतं की चला आता आपलं काम झालं आहे आणि त्यामुळेच आता नागराज जोरजोरात हसत असतो. तो विचार करतो की बघा आता खरी मजा येणार, पण महिपतने तर इथं उलटा गेम केलेला असतो. त्याला तो घाबरलेला असतो आणि त्याच्यासमोर अक्षरशः आता हात जोडत असतो. आणि जेव्हा तो त्याच्यासमोर हात जोडतो ना, तेव्हा मात्र आता इकडे असणारा नागराज तर चकितच होतो. तो विचार करतो की महिपत हात जोडतोय, हा तर सगळ्यांना मारणारा, सगळ्यांच्या नजरेसमोर न राहणारा आज हे सगळं काही करतोय. ह्याचा सुद्धा आता इथे नागराजला राग येत असतो. त्याला सुचत असतं की हे सगळं चाललंय तरी काय. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे नागराज जो आहे तो जरा विचार करतो महिपतच्या या वागण्याचा. पण प्रताप यांना इकडे अश्विनचंही वागणं आवडत असतं. म्हणजे त्याने सरळ सांगितलेलं असतं की इथून पुढे या बाईसोबत ती संबंध ठेवणार नाही म्हणजे नाही, हिचा आणि माझा काही संबंध नसेल, हे डायरेक्टली त्याने स्पष्ट एकदम व्यवस्थित सांगितलेलं असतं. आणि त्यामुळेच ना तो तिथे येतो. तेव्हा आता पहिल्यांदा सायलीची माफी मागतो. सायलीला म्हणत असतो की सायली बहिणी, सगळ्यात आधी मला तू माफ कर, कारण मला माहिती आहे की माझ्याकडनं चूक झाली आहे. मी प्रत्येक वेळेला म्हणजे जेव्हा भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, तेव्हा मी तुझ्याकडनं औक्षण करून घ्यायचो, राखी बांधून घ्यायचो. पण जेव्हापासनं तन्वी या घरात आली, तन्वी माझी बायको आली, तेव्हापासनं मी या तुझ्याकडनं काहीसुद्धा करून घेतलं नाही, तुला ते स्थान दिलं नाही. या सगळ्याबद्दल मला खूप जास्त वाईट वाटते. आणि म्हणूनच मी आता ठरवले की इथून पुढे आता आपले सगळे सण जे आहेत ते एकत्र साजरे करायचे, असं देखील आता तो बोलत असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलतो, सायली ही एकदमच अशी रडवेली झालेली असते. आणि सायली आता म्हणत असते की मला माहिती आहे अश्विन भाऊजी, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, मी तुम्हाला चांगलंच ओळखते आणि तुम्ही या सगळ्यामध्ये तिच्या प्रेमात अडकत चालला होतात, त्यामुळेच तुम्ही असं वागत होतात. पण तुम्ही कशा आहात ना हे मला चांगलं माहिती आहे, असं देखील आता सायली अश्विनला बोलून समजावू लागते. अश्विनला आता पश्चाताप होत असतो आणि त्यामुळेच अश्विन या सगळ्याबद्दल बोलून टाकत असतो. पण सायलीने सुद्धा आता त्याला मोठ्या मनानं माफ केलेलं असतं, कारण आता अश्विनला त्याची चूक समजलेली असते. आणि अश्विन हा रिटर्न पुन्हा एकदा व्यवस्थित झाला हे बघून अस्मितासुद्धा खुश होते. अस्मिता म्हणत असते की फायनली आता सगळं काही चांगलं होतंय, आता वाट कसली बघायची, चला आता आपल्या घरावरचं मोठं संकट दूर झालेलं आहे. आणि त्याच वेळेला अश्विनही म्हणतो की हो, मी आता कोणाच्याही बोलण्यात कशातही येणार नाही आहे, मी ठरवलं आहे जे माझं मत आहे ते. काही झालं ना तरीसुद्धा मी कोणालाच सोडणार नाही आहे. इथे आता काही झालं तरीसुद्धा माझं ठरलेलं आहे, असं देखील आता अश्विन बोलतो. अश्विन सरळ सांगतो की उद्या जाऊन जर सकाळी तुम्ही जर हिला माफ केलं तर मी काही हिला माफ करणार नाही आहे, कारण माझ्या नजरेत ती अजूनही तशीच पापी आहे, ती कधीही चांगली होणार नाही आहे, हे सरळ स्पष्ट व्यवस्थित त्याने सांगून टाकलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता तो बोलतो ना, तेव्हा म्हणतो की चल मामा, मला खूप जास्त भूक लागली, मी खाल्लं होतं गं, पण ह्याने ना त्या ब्रेडचं सुद्धा शिळा ब्रेड होता तो, आणि त्याचाच मला सँडविच बनवून आणलं होतं आणि इतकंही काही खास नव्हतं, असं बोलून तो मुद्दामून मजा घेत असतो. अर्जुन म्हणत असतो की काय बोललास तू, एवढं तुझ्यासाठी बनवून आणलं आणि वर मलाच बोलतोयस, कसला हायस यार तू, असंही आता म्हटलं जातं. पण दुसरीकडे आता या सगळ्या गोष्टी होत असतानाच
कल्पना अश्विनला बसायला सांगते आणि त्याला एक एक घास करून भरवू लागते. आणि जेव्हा कल्पना त्याला भरवत असते ना, तेव्हा मात्र आता इथे प्रिया तर चकित होते की हे काय, म्हणजे मी काही गोष्टी ठरवल्या होत्या त्या सगळ्याच माझ्या हातातनं निसटल्या आहेत. म्हणजे तिला आता कळलेलं असतं की तिचा आता काही उपयोग नाही आहे. ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती विचार करते की एवढं सगळं ठरवलं होतं ते सगळं काही वाया गेलं आणि त्याचाच तिला राग येत असतो. दुसरीकडे मात्र आता या सगळ्यांचं बॉन्डिंग बघून, आता त्यांचा आनंद बघून इकडे प्रियाचे मात्र आता 12 वाजलेले असतात आणि सायलीला मुळात तेच हवं असतं की सगळ्यांना असं वाटतंय की ही तन्वी आहे, पण तुम्हाला माहीत नाही आहे की ही तन्वीसुद्धा नाही आहे. हळूहळू ते सत्यसुद्धा तुम्हा सगळ्यांसमोर येईल, असंही आता ती बोलत असते. इकडे सचिन आणि त्याचसोबत हा वकील हे दोघंही जण एकत्रच आता गाडीमध्ये बसलेले असतात. आणि तुम्ही महिपतच्या सुटकेचं काय करताय? हो हो, माझे प्रयत्न चालू आहेत, सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थितपणे मी करतोय, तुम्ही काळजी करू नका, असं देखील आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता तो जो वकील आहे त्याने एका इन्स्पेक्टरला तिथे बोलवलेलं असतं. एक इन्स्पेक्टर तिथे येतो आणि तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो की गाडी इथे का थांबवली आहे मध्येच, असं बोलून तो आता विचारत असतो. त्यावर नाही, खरं तर ना तुम्हाला एक सांगायचं होतं, याने ना माझ्या मुलीला किडनॅप केलं आहे, याने माझ्या मुलीला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय, असंही आता बोललं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे हो का, ह्यांनी किडनॅप केले का, कुठे ठेवले माहिती आहे का तुम्हाला, सांगा, थांबा, ह्यांना आता आम्ही अटकच करतो, असं बोलून आता सचिनला अटक करायचं ते पोलीस बोलत असतात. त्यावेळेला सचिन आता बोलत असतो की काय तू माझ्याबद्दल का सांगितलं, आता मला पोलीस जेलमध्ये घेऊन जातील, का असं केलंस तू, असंही आता जोरजोरात तो बोलत असतो. पण ही सगळी काही सचिनची चाललेली नाटकं असतात. सचिन म्हणत असतो की तुला काय वाटलं, हे काही मी मॅनेज करू शकत नाही का, हा इन्स्पेक्टर जो आहे ना तो सुद्धा माझ्या ओळखीचा आहे, सगळ्यांना मी असं खिशात घातलेले खिशात, समजलं का, तू काही येडा समजतोयस का मला, तू सरळ माझी कंप्लेंट करतोय आणि तुला काय वाटलं मी लगेच आतमध्ये जाईल, असं वाटलं का तुला, अरे हा तर तुझा गैरसमज आहे, असंही आता बोलून आता तो त्याची मजा घेत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी होतात ना, तेव्हा मात्र तो वकील अक्षरशः ना जवळ हातापाया जोडत असतो आणि म्हणत असतो की प्लीज प्लीज मला माफ करा, माझी चूक झाली, असं बोलून आता कशा गयावया करत असतो. इकडे अर्जुन आता ती फाईल परत ओपन करून बसलेला असतो. तर सायली म्हणत असते की काय चाललंय तुमचं, बंद करा आता, माहिती आहे ही केस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा कॉल आलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला सांगत असतो की आम्ही आता शांता मावशीच्या घराकडेच आलो होतो, मी आणि सावंत इन्स्पेक्टर आहोत, खरं तर ना आम्ही या सगळ्याचा शोध घेत होतो आणि त्यामध्ये आम्हाला असं कळलं की शांताच्या घराकडे आधीपासूनच लक्ष देऊन संतोष होता आणि त्यामुळे संतोषचा या सगळ्यामध्ये हात असला तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होत आहेत. त्याचसोबत आता त्या संतोषच्या बायकोचा पत्तासुद्धा सापडला आहे. संतोषची बायको संतोषपासून वेगळीच पनवेलला राहते आणि तिचा एक पत्ता भेटलेला आहे, कारण तिला ते आवडत नव्हतं की ती चोरी वगैरे करायची आणि त्यासाठी तिला त्रास होईल, म्हणूनच ती आधीपासूनच वेगळी राहायची. या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आता कळलेल्या असतात. अर्जुन म्हणतो तरीसुद्धा तू या सगळ्याची आधी शहानिशा करून घे, काय खरं काय खोटं हे सगळं काही आधी बघून घे, तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतील, असंही आता सांगितलं जातं. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा इन्स्पेक्टर सावंतही म्हणतात की हो आम्ही त्या सगळ्याचा शोध घेतो. चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुनचं बोलून झाल्यानंतर अर्जुनने आता फोन ठेवून दिलेला असतो. पण दुसरीकडे मात्र चैतन्य आता त्या बाईच्या शोधात जाणार असतो, कारण त्यालासुद्धा तो ॲड्रेस शोधून बरोबर त्या बायकोपर्यंत पोचायचं असतं संतोषच्या, कारण संतोषच्या बायकोकडनं खूप मोठे असे पुरावे भेटणार असतात. नेमकं संतोषची बायको नेमकं काय बोलते हे सुद्धा बघायचं असतं. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं की इकडे मात्र आता या प्रियाला फोन आलेला असतो या मीरा वहिनीचा आणि ती सांगत असते की मला एका काड्याची रेसिपी हवी आहे. तर प्रिया तिला काड्याची रेसिपी सांगत असते आणि म्हणत असते की हाच काढा ना मी एकदा पूर्ण आजीला दिला होता आणि तिला त्रास झाला होता, उलट्या आणि त्याचसोबत चक्कर यायला झाली होती आणि तोच काढा मला हवा आहे रेसिपी. मग ती सगळं सांगते रेसिपी आणि नेमकं हे सगळं ना नुपूरने ऐकलेलं असतं. नुपूर फोन करून या सगळ्याबद्दल सायलीला सांगते. तर सायली म्हणत असते की आता या प्रियाला सोडायचं नाही, तुम्हा दोघींची मला मदत लागणार आहे. गिरीजा आणि नुपूरला ती आता मदतीसाठी बोलवते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत टाटा बाय.